Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. जसं सुप्रीम कोर्टनं SBI ला झापलं तसा सेटचा अभ्यास केला नाही म्हणून आपल्याला झापणारं कोणी नाहीये आणि म्हणूनच तो अभ्यास आपल्याला स्वतः मॉनिटर करायचा आहे. त्या संदर्भात पुढे जाण्यासाठी मी आज टीचिंग ॲप्टिट्यूडचा सेकंड पार्ट घेऊन आलेलो आहे. इथं आपण काही लर्निंग स्टेजेस पाहणार आहोत. प्रामुख्यानं 2 लर्निंग स्टेजेस आपल्याला सेट एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिली आहे अडोलसंट आणि दुसरी आहे अडल्ट. अडोलसंट म्हणजेच कुमारावस्था आणि अडल्ट म्हणजे प्रौढावस्था. तर पाहूयात की कोणते कोणते की फॅक्टर्स आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे की आपल्याला स्किप करता येणार नाहीत. पहिला फॅक्टर आहे वयाचा, म्हणजे 13 ते 17 या वर्षामध्ये आपण कुमारावस्थेमध्ये असतो आणि त्या पुढची म्हणजेच 18 ते 65 ह्या वयामध्ये आपण प्रौढावस्थेमध्ये असतो. कुमारावस्थेमध्ये कोणते कोणते पॉइंट्स आहेत महत्त्वाचे. आता कुमारावस्थेमध्ये आपण करिअरची चॉईस करतो. ही अवस्था टीचर सेंटर्ड आहे आणि मोस्ट इंटेलेक्च्युअली फर्टाईल लर्निंग पिरियड आहे. म्हणजेच काय की कुमारावस्थेमध्ये आपण करिअरची निवड करतो. त्यानंतर ही अवस्था ही टीचर सेंटर्ड आहे, म्हणजे प्रामुख्याने टीचरचा रोल खूप महत्त्वाचा आहे आणि याच अवस्थेमध्ये आपण खूप काही नवीन गोष्टी शिकत असतो. आता अडल्ट लर्नरमध्ये काय होतं ते पाहूयात. इथं प्रामुख्यानं ॲटोनॉमी म्हणजेच आपल्याला स्वायत्तता मिळते. आपण कोणतेही डिसिजन घेण्यासाठी परिपूर्ण इथं होतो आणि ही लर्नर सेंटर्ड मेथड आहे. म्हणजे या अवस्थेमध्ये लर्नरचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो. दॅट इम्प्लाइज की सेल्फ मोटिवेटेड. आपण इथं सेल्फ मोटिवेटेड असतो. जसं की आता पहा ना, तुम्ही सेट एक्झामचं प्रिपरेशन करता आणि तुम्हाला कोणी सांगत नाही की तू एक्झामचा अभ्यास कर किंवा बस. तर इथं आपल्याला सेल्फ मोटिवेटेडच व्हावं लागतं, म्हणजे स्वतःच आपल्याला अभ्यासाला बसावं लागतं आणि इथं गोल ओरिएंटेड अशी आपली जर्नी असते. कुमारावस्थेमध्ये आपण विकसित व्हायला सुरुवात होतो आणि प्रौढावस्थेमध्ये आपण विकसित झाल्यानंतर त्याबद्दलचे असणारे महत्त्वाचे निर्णय आपल्या लेवलवर स्वतः हाताळतो. मला असं वाटतं की या दोन्ही स्टेजेस ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही याबद्दल आणखीन काही माहिती मिळाली तर नक्कीच कलेक्ट करा आणि नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. आय नो की ही स्लाइड इन्फॉर्मेशननं जरा जास्तच ओव्हरलोड झाली आहे, पण इथं आपल्याला इव्होल्युशन मेथड लर्न करायला मिळणार आहेत, म्हणजेच काही मूल्यमापन पद्धती. पाहूयात की प्रामुख्याने आपल्याला इथं 4 मूल्यमापन पद्धती लक्षात ठेवायची गरज आहे. पहिलं आहे प्लेसमेंट, दुसरं फॉर्मेटिव्ह, तिसरं डायग्नोस्टिक आणि चौथं आहे समिटिव्ह. तर एक एक पद्धतीला आपण टॅकल करत जाऊ पुढे. प्लेसमेंट पद्धत म्हणजे काय की पूर्वीचं ज्ञान इथं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण एखाद्या कोर्ससाठी ॲडमिशन घेण्या अगोदर आपल्याकडे जे नॉलेज आहे ती चेक करायची पद्धत म्हणजे प्लेसमेंट मेथड आहे. तर इथं एंट्रन्स एक्झाम घेतली जाते, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. नीट किंवा कॅट ह्या एक्झाम होतात, त्या एक्झाम ह्या प्लेसमेंट मेथडवर आधारित असतात. आणि इथं जसं की आपल्याला आता डिस्कस केलं की प्रायर नॉलेज म्हणजेच आधीचं नॉलेज खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच एंट्री बिहेवियर, तुमचं एंट्री करताना तुम्हाला काय नॉलेज आहे. एंट्री बिहेवियर म्हणजे तिथं कोर्सला जाण्यापूर्वी तुम्हाला त्या कोर्सच्या संदर्भात किती माहिती आहे हे चेक केलं जातं. आता ही झाली प्लेसमेंट मेथड. या पुढची मेथड आहे फॉर्मेटिव्ह. फॉर्मेटिव्ह म्हणजे काय, चालू ज्ञान, म्हणजे करंटली तुम्ही काय काय लर्न करताय. ड्युरिंग कोर्स म्हणजे कोर्स शिकवत असताना तुम्ही काय नॉलेज गेन करताय ते चेक करणं म्हणजे फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन. आता यामध्ये इंटरनल एक्झामिनेशन होतात किंवा क्विज होतात. त्या आधारे कसं कळतं की इंटरनल एक्झाम घेतली तर मागच्या 15 दिवसात कोण कोण अभ्यास केलता किंवा कोर्स सुरू झाल्यापासून म्हणजे सेमिस्टर सुरू झाल्यापासून कोण कोण किती ॲक्टिव्ह आहे ही माहिती आपल्याला इथं कळू शकते. ही इव्होल्युशन मेथड ही बिफोर कम्प्लिशन ऑफ कोर्स असते, म्हणजे चालू कोर्समध्ये असते. फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन ह्या मेथडमध्ये आपला अभ्यास हा नेहमी मॉनिटर केला जातो. इथं मी मॉनिटर शब्दाला हायलाइट केलं आहे. याचा अर्थ हे प्रिव्हियस इयरला विचारलेलं गेलेलं आहे आणि इथं प्रोग्रेसला मॉडिफाय केलं जातं आपल्याला नॉलेज इम्प्रूव्ह करण्यासाठी. हा पॉईंट लक्षात ठेवा. तर पुढच्या मेथडकडे वळूयात, जी की आहे डायग्नोस्टिक मेथड. म्हणजे डायग्नोस्टिक म्हणजे इथं दुरुस्ती केली जाते. तर कशाची दुरुस्ती केली जाते आपण पाहूयात की इथं नेहमी फीडबॅक घेतला जातो आणि फीडबॅकला हायलाइट केले हे पण तुम्ही लक्ष देऊन पहा. डायग्नोस्टिक इव्होल्युशनमध्ये आपल्याला नेहमी फीडबॅक हा घेतला जातो की कसं शिकवलं जातं. जसं की मी माझ्या क्लासरूममध्ये नेहमीच विचारतो की आजचं लेक्चर कसं झालं, तुम्हाला सगळं कळालं का.
तर त्या प्रकारे. आणि इथं इमिडिएट सोल्युशन नाही दिलं जातं. म्हणजे जर समजा आता कोणी सांगितलं की सर मला ती स्टेप लक्षात आली नाही, तर लगेच आपण त्याला समजून सांगू शकतो, त्याला डिटेलमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलं जाऊ शकतं. म्हणजेच इथं इमिडिएट सोल्युशन त्या प्रॉब्लेमचं फाइंड आउट केलं जाऊ शकतं. आणि नो द एरिया ऑफ अ लर्निंग आणि ॲक्सेस द डिफिकल्टीज ऑफ अ लर्नर, हा 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. तर आता फॉर्मेटिव्ह आणि डायग्नोस्टिक मध्ये महत्त्वाचा फरक असा आहे की डायग्नोस्टिकला आपल्याला तात्काळ सोल्युशन मिळतं. फॉर्मेटिव्ह मध्ये आपण ती प्रोग्रेस फक्त मॉडिफाय करू शकतो की ह्या दुसऱ्या पद्धतीने शिकवल्यानंतर जास्त चांगल्या प्रकारे कळतं, हे आपण फॉर्मेटिव्ह मध्ये करतो. पण डायग्नोस्टिक मध्ये तात्काळ इलाज केला जातो. लास्टचं आहे समेटिव्ह. तर समेटिव्ह मध्ये शेवटचं ज्ञान चेक केलं जातं. जसं की प्लेसमेंट मध्ये आधीचं ज्ञान चेक केलं जात होतं, तसं समेटिव्ह मध्ये लास्टला म्हणजे सेमिस्टर एक्झाम ज्या फायनल एक्झाम होतात त्याला समेटिव्ह इव्हॅल्युएशन असं आपण म्हणू शकतो. आणि समेटिव्ह इव्हॅल्युएशन मध्ये आपण कोर्सची ऑब्जेक्टिव्ह आणि अचिव्हमेंट्स अचीव केली का नाही हे चेक केलं जातं. म्हणजे आपण समजा सी प्रोग्रॅमिंगचा कोर्स लावला, तर त्या कोर्सच्या शेवटी आपल्याला किती प्रमाणात सी प्रोग्रॅमिंग जमती हे त्या फायनल एक्झाम आधारे ठरतं का नाही. तीच एक्झाम म्हणजेच समेटिव्ह इव्हॅल्युएशन आहे. आता या दोन्हीही पुढच्या उरलेल्या स्लाइड्स ह्या खूपच सोप्या आहेत. फक्त त्यांना व्यवस्थित फोकसनं समजून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे, जेणेकरून की तुम्हाला लॉंग टर्म पर्यंत ते लक्षात राहील. इथं आपण ग्रेडिंग सिस्टम पाहणार आहोत. यामध्ये 2 टाईप आहेत. पहिली आहे डायरेक्ट आणि दुसरी आहे इनडायरेक्ट. आणि इनडायरेक्टचे परत 2 टाईप पडतात, ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह. आता यामध्ये असलेल्या एक एक पॉइंटला आपण डिस्कवर करू. पहिली आहे डायरेक्ट सिस्टम. तर डायरेक्ट सिस्टम मध्ये आपल्याला काय केलं जातं, तर काही मार्क्स टू लेटर, तर मार्काला ह्या काही लेटर सोबत असाइन केलं जातं. म्हणजे समजा आता 10 मार्काचा क्वेश्चन आहे आणि तिथं असं सेट केलेलं आहे की 10 मार्क पडले म्हणजे ए, 9 मार्क पडले म्हणजे बी, असा उलटा लेटर हा एकेका मार्कासाठी असाइन केलेला आहे आपल्याला. मला जर त्या एक्झाम मध्ये 8 मार्क पडले तर मला हा सी ग्रेड मिळणार. मला जर 7 मार्क पडले तर डी मिळणार. तर असं मार्काचं एखाद्या लेटर सोबत असाइन करणं म्हणजेच डायरेक्ट मेथड. ही डायरेक्ट मेथड डे टू डे लाईफ मध्ये आपण कधी अनुभवली नाहीये, पण तो एक टाईप नक्कीच आहे. आणि इनडायरेक्ट मेथड मध्ये पडणारे 2 टाईप म्हणजे ॲब्सोल्यूट, रिलेटिव्ह. ॲब्सोल्यूट मेथड मध्ये मार्क्स टू ग्रेड असं असाइन केलं जातं. म्हणजेच जर मला 75% पुढे मार्क पडले तर मला ओ ग्रेड मिळाला, त्याखाली ए ग्रेड, त्याच्या खाली बी ग्रेड, अशी ग्रेडिंग सिस्टम इथं असते आणि याला ॲब्सोल्यूट ग्रेडिंग असं नाव दिलेलं आहे. आणि रिलेटिव्ह ग्रेडिंग मध्ये आपला परफॉर्मन्स हा एखाद्या ग्रुप सोबत किंवा दुसऱ्यासोबत हा कम्पेअर केला जातो. म्हणजे ग्रुप परफॉर्मन्स हा मोजला जातो. टोटल एवढ्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क आहेत, बाकीच्यांना 75च्या खाली आहेत, त्याच्याच्यांना 60च्या खाली आहेत, असं इथं इव्हॅल्युएशन होतं. तर ही आहे ग्रेडिंग सिस्टम. यामध्ये जास्त डीपली क्वेश्चन आलेलं नाही आतापर्यंत, पण हे नक्कीच लक्षात ठेवा की ही ग्रेडिंग सिस्टम कशी वर्क करते. ही स्लाइड तर इतकी साधी आणि सरळ सोपी आहे की इथं प्रिपरेशन नाही केलं तरी तुम्हाला याचे मार्क मिळून जातील कॉमन सेन्सच्या आधारे. तर टीचिंग एड्स म्हणजे शैक्षणिक साधने आपण इथं पाहणार आहोत. यामध्ये 2 टाईप पडतात, एक म्हणजे ट्रेडिशनल, दुसरं आहे मॉडर्न. आता ट्रेडिशनल म्हणजे जे जुन्या पद्धतीत वापरली जाणारी शैक्षणिक साधने होती ती, आणि मॉडर्न म्हणजे ॲडव्हान्स लेवलला आलेली. मी इथं थोडंसं मला लपवतो जेणेकरून की तुम्हाला पूर्ण स्लाइड विजिबल होईल. हां, आता ठीक आहे. तर ट्रेडिशनल टीचिंग एड्समध्ये आपल्याला बुक्स, चार्ट्स, ब्लॅकबोर्ड, 3D मॉडेल आणि रोल प्ले ह्या गोष्टी इन्क्लूड आहेत. म्हणजेच बुक्स, चार्ट्स आणि इथं प्रामुख्यानं ब्लॅकबोर्ड आणि 3D मॉडेल वर आधारित क्वेश्चन हा सेटमध्ये प्रिव्हियस इयरला विचारला गेलेला आहे. ही कॉन्सेप्ट आपण जनरली तर चुकत नाही, पण घाई गडबडीत आपल्याकडून चूक होऊ शकते. जसे की आता बघा, स्मार्ट बोर्ड हे नाव दिलं आणि विचारलं की ट्रेडिशनल की मॉडर्न. आपण बोर्ड बघितल्या ट्रेडिशनलला टिक करतो, पण स्मार्ट बोर्ड हा मॉडर्न मध्ये येतो. नीट लक्ष देऊन आपण पाहिलं, आपणच स्वतःला प्रश्न विचारला तर याचा आन्सर आरामात मिळतं. आता पाहूयात की मॉडर्न मध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड होतात. तर इंटरनेट आहे, पीसी आहे, स्मार्ट बोर्ड आता डिस्कस केलं, आणि ऑनलाईन टेस्ट. ह्या सगळ्या गोष्टी ह्या मॉडर्न टीचिंग एड्स मध्ये इन्क्लूड आहेत. आता इथं मला वाटत नाही की फार काय अवघड टास्क इथं तुम्हाला असेल, आणि मला हा विश्वास आहे की आजच्या स्लाइड मधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंगनं समजल्या असतील
आणि त्या लॉंग टर्म पर्यंत तुमच्या लक्षातही राहतील. आता फार फार तर तुम्ही एक्झामला जाण्यापूर्वी याची एकदा रिव्हिजन मारून जावा, तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल. फायनली मी इथं ICT, एन्व्हायरमेंट, हायर एज्युकेशन, पॅसेज आणि टीचिंग या 5 गोष्टी कव्हर केल्यात. त्या 5 गोष्टीची तुम्ही परत एकदा रिव्हिजन मारा आणि उरलेल्या काही दिवसात आपण राहिलेल्या 5 गोष्टी शिकणार आहोत. आणि त्या गोष्टी शिकण्यासाठी पहिल्यांदा टॉपिक आपण क्लिअर करणार आहोत, तो म्हणजे रिसर्च ॲप्टिट्यूड. सगळ्यांचाच तो नावडतीचा आहे, कारण खूप वास्ट आहे तो टॉपिक. पण आपण त्याला थोडंसं इंटरेस्टिंग पद्धतीने शिकायचा प्रयत्न करू आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.